विशाल सज्ज होतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडनं. सुपर स्क्वॉड परबोडा संघ एका ताकदीनं दुसऱ्या बाजूनं युवा खेळाडूंचा भरणा असलेला परुळे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू सुंदर पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढला जातोय. सन्मान दिला जातोय आपल्या फॉलो थ्रो मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण करतोय तो मात्र स्वतः गोलंदाज विशाल आणि पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर 0 धावा हे धावफलकावर. पहिला सामना हा तगडा सामना या मैदानावर एका बाजूने अनुभव टेनिस क्रिकेटचा ढेरसारा मोठा फटका पाहायला मिळतोय. प्रदेश नाईकच्या चेंडू पळीतून एक सुरेख देखणेला फटका आजच्या दिवसातील चबळ पहिला चौकार ज्याच्या नावावर कोरला गेला आजच्या दिवसातील तो प्रदेशच्या डाव्या हाताचा फलंदाज वन बाउन्स सीमारेषे बाहेर चौकारासाठी फटका टोलावतोय. चौकारानं सांघिक धावसंख्येचं खातं खोललं जातंय. 4 धावा या धावफलकावर 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर देखणेला फटका डाव्या हाताचा फलंदाज एका बाजूनं प्रदेश नाईक खेळतोय, दुसऱ्या बाजून त्याच्या साथीला प्रजेश रावले, नॉन स्ट्रायकर एंडला निखिल आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडनं स्क्रीनवर गोलंदाज सज्ज होतोय तो विशाल सज्ज होतोय. पुन्हा एकदा सुरेख पद्धत जमनी लगतचा फटका क्षेत्ररक्षक घेतोय. पहिल्या प्रयत्नात थोडस आशिष शिरोडकर घाई करतोय आणि या घाईमुळे प्रतिस्पर्धी संघाचे मात्र एकेरी धावसंख्येकडे पावलं वळले गेली. प्रदेशच्या 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलक पुढे सरकला गेला. 5 धावा या धावफलकावर 6 षटकांचा सामना. अनिवार्य पॉवर प्लेची 2 षटकं आणि या 2 षटकांमध्ये हाणामारी करावी. सुरुवातीला पहिला चेंडू सुंदर सन्मान देतोय प्रदेश, दुसऱ्या चेंडूवर एक नेत्रहीन पद्धतीचा चौकाराचा फटका आणि तिसऱ्या चेंडूवर एक धाव निघत तब्बल 5 धावा बिनगड्यांच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करत असताना शिवसमर्थ परुळे संघ या कॅम्प मैदानावर छत्रपती चषक आयोजित छत्रपती मित्रमंडळ आयोजित भव्य दिव्य स्वरूपाचे ही क्रिकेट स्पर्धा आजचा दुसरा दिवस पहिला सामना रंगतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू गोपाळ भट्ट स्क्रीनवर येतो. एकेरी धावसंख्येकडे पावलं वळवतायत. थोडीशी गोपाळ भट्टाची चूक बॅकअप या ठिकाणी मात्र कुशलचा पाहायला मिळतोय. संघासाठी या ठिकाणी तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न परुळे संघाचा. धावचीची संधी असेल आणि सुंदर पद्धतीने रनिंग बिटवीन विकेट या 2 फलंदाजांमध्ये ताळमेळ येतोय. ज्या ठिकाणी नाईक सर एकही धाव नव्हती त्या ठिकाणी तब्बल 3 धावा म्हणजे बोनसच्या स्वरूपात धावफलकावर वधारला गेला. 8 धावा या धावफलकावर. थोडीशी जलबाजी एका बाजूनं सुपर स्क्वॉड बरोबर संघाची आशिष शिरोडकर यांची एक चूक, दुसऱ्या बाजूनं गोपाळ भट्ट थोडासा या ठिकाणी जखडला जातोय आणि परिणाम मात्र धावफलक हा मात्र वधारला गेला. या 3 धावसंख्येनं 8 धावा या धावफलकावर. डाव्या हाताचा फलंदाज एका बाजूनं एका चौकारावर नटलेली खेळी त्याच्या साथीला निखिल एकेरी दूर धावसंख्येनं धावफलक हलता ठेवतोय. सन्मानजनक क्रिकेट सुरुवातीपासून पाहायला मिळतोय परुळे संघाचा. स्कोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एक हलक्या हाताने खेळून काढतोय कुशल आमच्या स्क्रीनवर येतो. एकेरी धावसंख्येकडे पावलं वळवली गेली. 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलक एकेरी या धावसंख्येनं पुढे सरकला गेला. 9 धावा या धावफलकावर. धावा या कशा येवो प्रत्येक धावी लाख मुळाची डर येणाऱ्या काय पहिल्या इनिंगचा खेळ करत असताना तो कशोशीने घेण्याचा प्रयत्न शिवसमर्थ परुळे संघाचे सलामीची बिनीची जोडी या मैदानावर डाव्या उजव्या हाताची रंगतदार जोडी करते. तर दुसऱ्या बाजूनं आम्ही एक धाव देणार नाही प्रतिस्पर्धी संघाला. पहिल्या षटकापासून थोडीशी रोखून ठेवणार या इरादानं सुपर स्क्वॉड परबडा संघ. फुलटच पद्धतीचा चेंडू कवरचा फटका. पहिल्या प्रयत्नात क्षेत्ररक्षक थोडासा नेहाल घाटवळ येतोय. चेंडूची प्रतिक्रियेपर्यंत एक धाव पूर्ण करतो. या एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलक धावफलकावर पहिला अनिवार्य पॉवर प्ले षटकाचा खेळ समाप्त होतोय. सुंदर खेळाचं प्रदर्शन एका बाजूनं प्रदेश आणि निखिल त्याच्या साथीला तब्बल 4 धावा आणि प्रदेशच्या 6 धावा या दोघांच्या मिळून तब्बल 10 धावांच्या जोरावर सांघिक धावफलक बिनगड्यांच्या बदल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगड्यांच्या बदल्यात 10 धावा या धावफलकावर. 10 धावा धावफलकावर दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. कोणाच्या हातामध्ये चेंडू सुपूर्त करावा. बहुतेक करून आशिष शिरोडकरच्या हातामध्ये चेंडू सुपूर्त केला जातोय. कारण आज नाईक सर अनुभव दिसत आहेत. जे खेळाडू बऱ्याचदा टेनिस क्रिकेटच्या अध्यायातून लेदर क्रिकेटच्या अध्यायातून त्यांनी नावं कमवली. मी म्हणेन आशिष शिरोडकर अष्टपैलू खेळाडू. बॅडमिंटन असो, व्हॉलीबॉल असो, लेदर क्रिकेट असो, टेनिस क्रिकेट असो, त्याने आपले कलात्मक गुण प्रत्येक मैदानावर सादर केले. असा खेळाडू कॉमेंट्री बसून त्यांचं आदरा नाव घेतलं जातं. दुसऱ्या बाजूनं मॅच फिनिशर ज्याला संबोधला जातोय तो यष्टीरक्षकाच्या भूमिकेत सुधीर पालियेकर आणि चतुराईनं नटलेला कर्णधार आज मैदानामध्ये सुपर स्क्वॉड परबडा संघाचा गोपाळ भट्टा. फिरकी गोलंदाज, जादूमयी गोलंदाज ज्याला संबोधला जातो तो बाळासाबळ. म्हणजे अनुभव दिसतोय या मैदानावर. तर दुसऱ्या बाजूनं नवख्या खेळाडूंचा वर्ण असलेला संघ शिवसमर्थ परुळे संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. सुरेख फटका डोलावला जातोय. जवळ कबरच्या डोक्यावरून नेत्रदीपक पद्धतीचा फटका बितलांत कार्पेट पद्धतीचा जवळ सीमारेषा नजदीक जातोय शेवटच्या शर्तीपर्यंत.
क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न होता, प्रयत्न थोडासा असफल राहतोय. चेंडू विजयी होतोय, चौकाराचं उलगलन होतंय आणि या चौकारानं सांघिक धावफलक या धावफलकावर मजल मारतोय. 14 धावा या धावफलकावर. चौदा धावा या धावफलकावर उजव्या हाताचा फलंदाज निखिल सुंदर पद्धतीची फलंदाजी करतोय. कोर्डेनकडनं आशिष शिरोडकर रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न. ज्यावेळी हे फटके बॅटला स्पर्श होतात त्यावेळी टाळ्यांचा आवाज देऊन जातात आणि ज्यावेळी हे फटके संबोधले जातात त्यावेळी मात्र आत्मघातकी फटके संबोधले जातात आणि त्या आत्मघातकी फटक्याचं विवरण दुसऱ्या प्रयत्नात निखिलचं असफल राहतंय आणि निर्धाव चेंडूची गणना होत 2 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त. हलक्या हाताने घेऊन काढला जातोय. गोपाळ भट्ट येतोय, डायरेक्ट हिटलॉरचा प्रयत्न, धावचीची संधी, थोडासा ताळमेळ चुकतोय कुठेतरी सुपर स्कॉट परबड संघाचा, पण त्याहून कौतुक करावं लागेल ते मात्र आता या दोन फलंदाजाचं सुंदर रनिंग बिटवीन विकेट या दोन फलंदाजांची आपल्याला पाहायला मिळते. तो सलामीवीर निखिल आणि त्याच्या साथीला एका चौकारावर नटलेले केळी साकारत ज्यानं चौकारानं धावसंख्येचं खातं खोललं तो प्रजेश रावले आपल्याला पाहायला मिळतोय. सांघिक धावफलकावर 15 धावा. निम्म्या चेंडूंचा झाला खेळ समाप्त. 3 चेंडूंचा झाला खेळ समाप्त. उर्वरितच्या 3 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी. अनिवार्य पॉवर प्ले दुसरं षटक हे प्रगतीपथावर. डाव्या उजव्या हाताची ही रंगतदार जोडी क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातोय. सूर्य पद्धतीचा चेंडू यष्ट्यांचा वेध घेतोय. फसवा चेंडू, फिरकी चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि सन्मान देण्याच्या नादात मात्र त्रिफळीच्या स्वरूपात मात्र माघारी परततोय. एका चौकाराच्या जोरावर ज्यानं खेळी नटवली, एकीर दुहेर धावांवर जोर दिलाय. सुरेख पद्धतीचं खेळाचं प्रदर्शन केलंय. 15 धावा या धावफलकावर. त्या 15 धावांचं योगदान 6 धावांची भारदार काही प्रजेश रावलेजी संपुष्टात येते आणि नौका खेळाडू आता बघूया कोण मैदानामध्ये जातोय. फलंदाजाला विनंती असेल लवकरात लवकर मैदानात चला. एका बाजूने आशिष शिरोडकरने सुंदर पद्धतीची सलामी प्रजेशला बाद केलाय. स्वागत करूया डीजेच्या सुमधुर संगीताकडून. जोडूया राजनजी मसूरकर यांच्या समवेत. हॅलो. नौका फलंदाज मैदानामध्ये पाऊल टाकतोय. बहुतेक करून पंकज परब मैदानामध्ये पाऊल टाकतोय. बऱ्याचदा सुंदर क्रिकेट उत्कृष्ट फलंदाज ज्याच्या नावावर किताब मालिकावीर असा पंकज परब. कोर्टेनकडनं गोलंदाजी मार्कवर 1.5 अनुभव टेनिस क्रिकेटचा आशिष शिरोडकर. हलक्या हाताने घेऊन काढला जातोय. चेंडू जमिनी लगतचा फटका कुशल पेडणेकर स्क्रीनवर दिसतोय. चेंडूची प्रतिकारेपर्यंत आल्या पावली पंकजने 1 या धावसंख्या गोलम मात्र सांघिक धावफलक थोडासा पुढे सरकला गेला. 16 धावा या धावफलकावर. 5 चेंडूंचा झाला काही समाप्त. अंतिम चेंडूचा असून एक खेळ बाकी. सलामीचा बेनीचा फलंदाज निखिल एका चौकारावर नटलेली खेळी वेस्टांचा वेध घेतोय. फुलटॉस पद्धतीचा चेंडूच्या चेंडूवर मोठा फटका टोलवायचा होता. हलक्या हाताने घेऊन काढायचा प्रयत्न होता पण सलामीची बिनीची जोडी तिरपाईच्या स्वरूपात एका चौकारावर नटलेली खेळी निखिलची आली संपुष्टात. ज्या चेंडूवर मोठा फटका मारायचा होता पण सन्मान द्यायचा या इराद्यात मात्र निखिल तिरपाळीची होतोय आणि शिवसमर्थ परुळे संघाची सलामीची जोडी बिनीची जोडी ही मात्र डेगआउटची शिकार बनत 2 षटकांचा 12 चेंडूंचा झालाय की समाप्त. आणि सांघिक धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करत असताना नाणेफेक घातल्यानंतर 16 धावा या धावफलकावर. डीजे नवीन फलंदाज मैदानामध्ये पाऊल टाकतोय. तो अतुल मैदानामध्ये पावलं टाकतोय. एका बाजूनं पंकज परब एकेरी धावसंख्येवर. कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक कोट्यातील पहिलं व सांघिक तिसरं शतक घेऊन गोलंदाज ओमकार शिंदे सज्ज होतोय.
स्ट्रायकर एंडला एकेरी धावाने नटलेली खेळी साकारत पंकज परब त्याच्यासाठीला नौका खेळाडू अतुल मैदानावर पावलं टाकतोय. पहिलं अनिवार्य 2 षटकांचा पॉवर प्लेचा खेळ झाला समाप्त. 16 धावा या धावपलकावर. उर्वरितच्या अजून 4 षटकांचा 24 चेंडूंचा अजून एक खेळ बाकी आणि या 24 चेंडूंवर हाणामारी करावी, धावफलक एक डोंगरा एवढी धावसंख्या जमवावी हा इरादा शिवसमर्थ परुळे संघाचा. कारण प्रतिस्पर्धी संघ एक तगडा संघ. शेवटच्या इनिंगपर्यंत बॅटिंग लाईनअप एका बाजूला सुधीर पालेकर आपल्या घरच्या मैदानावर बाळासावळ शुभम दिसतोय आणि त्याचबरोबर चतुराय नटलेला कर्णधार आज सुपरस्कॉट परंपरा संघाचं प्रतिनिधित्व करतोय तो गोपाळ भट्टा. सूर्य पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने घेऊन काढला तो जमिनीलगतचा फटका. आशिष शिरोडकर स्क्रीनवर येत आहेत, चेंडूची परती करतायत तोपर्यंत 2 फलंदाजी मात्र एकेरी धावसंख्येकडे पावलं ओलत. 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलक या धावफलकावर 17 धावा या धावफलकावर. 2 गड्यांच्या मोबदल्यात नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय शिवसमर्थ परुळे संघ. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारून सुरेख पद्धतीची गोलंदाजी. 2 गडी बाद करतायत. तब्बल 6 धावा खर्च करतात आशिष शिरोडकर आणि सांघिक धावफलक धावफलकावर 17 धावा या धावफलकावर. कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय ओमकार शिंदे. खोलवर टप्प्या चेंडू यॉर्कर लाईन पद्धतीचा चेंडू जकडून ठेवणारा चेंडू हलक्या हाताने घेऊन काढण्याचा प्रयत्न होता. फलोत्तरमध्ये सूर्य पद्धतीचं रक्षण करतोय प्रतिस्पर्धी संघाला मात्र जकडून ठेवलं जात आहे. चांगल्या चेंडूला सन्मान करायचा आहे, खराब चेंडू सीमारेषेवर टोलवायचा आहे या इराद्यानं मैदानामध्ये एका बाजूने खेळतोय तो शिवसमर्थ परुळे संघ, तर दुसऱ्या बाजूने प्रतिस्पर्धी संघाला सहजासहजी आम्ही जास्तीत जास्त धावा जमवू देणार नाही या इराद्यानं सुपरस्टॉर परंपरा संघ क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. सूर्य पद्धतीची गोलंदाजी वेगवान पद्धतीचा चेंडू दिशा दिली जाते. विशाल येतोय आमच्या स्क्रीनवर, चेंडूची परती करतोय. जोखमीच्या धावसंख्येकडे पावलं वळवले गेले. पंचांकडे अपील येत आहे. पॉपिंग किक पासून दूर राहतोय अतुल. सुरेख पद्धतीचं यष्टीरक्षण या ठिकाणी सुरेख पद्धतीचं त्याहून वाख्याण्णव जोगा थ्रो विशालचा आपल्याला पाहायला मिळतोय. सुधीर पालेकर मात्र धावचित करतोय फलंदाजाला आणि अतुलला मात्र तिसरा गडी बाजवतोय. अतुलच्या स्वरूपात शिवसमर्थ परुळे संघाचा 18 या धावसंख्येवर डीजे. टाकतोय सुरेख पद्धतीची वाखांड चगफ एक टाळ्यांचा आवाज करून देणारी धावचीच्या स्वरूपात अतुल माघारी परतला. हलक्यातनं घेऊन काढतोय जमिनीलगतचा फटका. गोपाळ भट्टा चेंडूच्या मागे कुशल येते बॅकअपसाठी. सरते शेवटी कुशलचं बॅकअप एकेरी धावसंख्येची पावलं ही दुहेरी धावसंख्येकडे आणि आपाच्या 2 या धावसंख्येनं सांघिक धावफलक धावफलकावर मचल मारतोय. 20 धावा या धावफलकावर. तिसरं षटकी प्रगतीपथावर. 4 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त. उर्वरितच्या अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी. सुरेख पद्धतीची गोलंदाजी एका युवा खेळाडूवर जबाबदारी दिली आणि 4 चेंडूंचा विचार केला तर सुरेख पद्धतीची गोलंदाजी म्हणेन कॉमेंट्री बॉक्समधून. 20 धावा या धावफलकावर शिवसमर्थ परुळे संघ. उलटच पद्धतीचा चेंडू वेगवान पद्धतीचा चेंडू यॉर्कर टाकायचा होता चेंडू, पण पंचांचा या ठिकाणी मात्र 22च्या स्वरूपात इशारा येतोय एकेरी धावसंख्येचा. 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलक पुढे सरकला गेला. 21 धावा या धावफलकावर. अंतिम चेंडूचा अजूनही खेळ बाकी. तिसरं षटक हे प्रगतीपथावर. 17 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 21 धावा धावफलकावर. 3 गड्यांच्या ओढल्यात थोडीशी केविलवाणी परिस्थिती शिवसमर्थ परुळे संघाची आपल्याला पाहायला मिळते. रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न होता. पंकजचा टप्पा पडल्यानं चेंडू थोडा 7 मध्ये तो यष्टीरक्षक सुधीर पालेकरच्या हातामध्ये चेंडू विसरला जातोय. 3 षटकांचा 18 चेंडूंचा झाला खेळ समाप्त. सांघिक धावफलक धावफलकावर 21 धावा. निम्म्या षटकांचा 18 चेंडूंचा असूनही खेळ बाकी आणि या 18 चेंडूंवर हाणामारी करत एका बाजूला पंकज परब नावाचा वाद्य या सुरुवातीच्या काळात मैदानावर गुंगावत आहे की प्रतिस्पर्धी संघ अनुभवानं नटलेला ढेरसारा असा अनुभवाच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघाला रोखतो हे सांगण्यासाठी सहयोगी समालोचक सिंधुदुर्ग जिल्हा गोवा राज्यातील रेडिओ आवाज म्हणून ज्यांची ख्याती ते अशोकजी नाईक
नाईक यांच्याकडे मी मायक्रोफोन सुपूर्द करतोय व तमाम रसिकांच्या वतीनं मी योगेश परब आपली काही वेळासाठी रजा घेतोय. धन्यवाद योगेश। 3 ओवर का खेल समाप्त हुआ, 21 रन स्कोर बोर्ड पर 3 विकेट के नुकसान पर। पहले बल्लेबाजी कर रहे हैं, लगभग 7 रन के साथ रन बना रही है मैदान पर, लेकिन कहीं ना कहीं आगे बढ़ाना पड़ेगा। आज मौसम बिल्कुल अच्छा है, विकेट अच्छा है, आउटफील्ड काफी तेज है और सामने से बॉलिंग मार्ग पर परिवर्तन कोर एड से, और एक जो कि लगभग चाइनामैन जो कि गेंदबाजी के लिए जाने जाते हैं वो बाड़ा मैदान पर। बड़ा सावड़ जिनको ज्यादा से ज्यादा लोग लगान के नाम से जाने जाते हैं, बिल्कुल फिल्की गेंदबाजी करते हैं, कुछ थोड़ा सा अजीब गरीब एक्शन है उनका, और उसके साथ कई बार बल्लेबाज धोखा खाते हैं, लेकिन एक बहुत ही बढ़िया गेंदबाज है। वो अपने बॉलिंग मार्ग पर सामने से थोड़ा वार्म अप कर रहे हैं और स्ट्राइक एंड पर बल्लेबाजी कर रहे हैं। सामने स्ट्राइक पर बल्लेबाज उनकी गेंदबाजी का जो सामना कर रहे हैं वो है स्ट्राइक एंड पर अप्पा, और नॉन स्ट्राइकर एंड पर उनका साथ देते हुए पंकज परब। अच्छी गेंद इस बार, लेग कटर लेग ब्रेक गेंद, अच्छी लाइन पर ऑफ स्टंप पर टिप्पा खाने के बाद थोड़ी सी कट होकर बाहर की तरफ निकली, गेंद निकली विकेट के ऊपर के हाथों में। ऑफ साइड पर एक शॉर्ट थर्ड मैन पर, एक कवर पॉइंट पर, एक डीप कवर पॉइंट बाउंड्री पर, एक लॉन्ग ऑफ बाउंड्री पर 4, ऑन साइड पर 5 फील्डर, एक शॉर्ट फाइन लेग, एक शॉर्ट मिड विकेट, एक डीप स्क्वायर लेग, एक डीप मिड विकेट और लॉन्ग ऑन बाउंड्री पर। फुल टॉस गेंद इस बार आगे निकलकर खेला गेंद को ऑफ साइड पर, डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर, फील्डर सिंगल के साथ एक ही रन पर संतुष्ट होना पड़ा दोनों बल्लेबाजों को। स्कोर आगे बढ़ा 22 रन पर। खेल जारी चौथे ओवर का, मुकाबला 6 ओवर का, शुरू का 2 ओवर का पावर प्ले का खेल। 4 गेंदबाज आपको जो कि इस्तेमाल करने पड़ेंगे मैच में, और वही सामने मैदान पर दिखाई देता हुआ विकेट के पीछे सुधीर पालियेकर, एक बहुत ही अच्छे लेफ्ट हैंडर बल्लेबाज। बढ़िया गेंद इस बार, फिर से बढ़िया गेंद ऑफ स्टंप पर, और थोड़ी सी कट होकर बाहर की तरफ निकली। इस बार थोड़ा सा गेंद में ज्यादा फ्लाइट था और उसके कारण बल्लेबाज खड़े खड़े मारना चाहते थे ऑन साइड पर, गेंद निकले ऑफ साइड पर विकेट के ऊपर के हाथों में। बढ़िया शुरुआत सामने से कोर्ट एंड से अपने घर के मैदान पर, घर के दर्शकों के सामने बड़ा सावड़ गेंदबाजी करते हुए। इस बार गेंद का आने का इंतजार किया, आखिर में गेंद को टैप किया ऑफ साइड पर, शॉर्ट थर्ड मैन पर फील्डर, और 1 रन जुड़ गया टीम के स्कोर के खाते में, और इस 1 रन के साथ से स्कोर बढ़ता हुआ 23। 3 विकेट पर। थोड़ी सी धीमी शुरुआत बल्लेबाजी में, कहीं ना कहीं एक को हाथ खोलना पड़ेगा, बड़े शॉट लगाने पड़ेंगे। सामने अच्छी बैटिंग लाइनअप है, पहला मुकाबला हो रहा है, दोनों टीम चाहेगी मैच को जीतना। छोटी गेंद इस बार, बढ़िया शॉट बैकफुट पर जाकर इस बार पुल किया बड़े खूबसूरती के साथ, डीप स्क्वायर लेग सीमा रेखा पर, 1 रन दूसरे के लिए निकले और गेंद निकली लगभग बाउंड्री लाइन की तरफ। एक बहुत ही बेहतरीन शॉट, 4 रन के लिए गेंद बाउंड्री लाइन से बाहर। में कल की बारिश के साथ अभी भी थोड़ा सा गीलापन है मैदान पर जरूर, आउटफील्ड पर। फिलहाल 4 ओवर का खेल समाप्त हुआ और 4 ओवर समाप्ति के बाद टोटल स्कोर बोर्ड पर 30 रन, 3 विकेट के 29 रन, माफ कीजिए 29, लॉस ऑफ 3 विकेट, 29 रन 3 विकेट पर। आने वाले 2 ओवर का खेल, बाकी 12 गेंदों का कम से कम 25 रन तो बनाने पड़ेंगे इस मैच में, और देखना होगा किस तरह से बल्लेबाजी करते हैं शिव समर्थ परुळे क्रिकेट टीम। बिल्कुल अपने पूरे टीम के साथ, अपने वाड़े की टीम के साथ ये टीम खेल रही है। कई युवा खिलाड़ी है, आज पहली बार जो कि बड़ा टूर्नामेंट खेल रहे हैं, थोड़ा सा अतिरिक्त दबाव जरूर है, लेकिन दोस्तों मैं तो कहूँगा यही मौका है अपने आप को साबित करने का। आप जब इस प्रतियोगिता में खेलेंगे, इस बड़े टूर्नामेंट में खेलोगे, यहाँ से उभर कर निकलोगे, तो मैं कहूँगा आने वाला आपके लिए बहुत ही अच्छा क्रिकेट अभी भी बहुत बाकी है इस मैदान पर। बॉलिंग में परिवर्तन दिखाई देता हुआ विशाल, जिन्होंने बढ़िया शुरुआत की थी पावर प्ले में पहले ओवर में, वही विशाल अपने पहले ओवर में 10 रन खर्च किए थे, वही अपना दूसरा टीम का 5वां ओवर लेकर अपने बॉलिंग मार्ग पर 4 ओवर का खेल समाप्त हुआ
और 4 ओवर की समाप्ति के बाद 29 रन 3 विकेट पर। सुधीर पालियकर विकेट के पीछे। आज गोपाल बटा सागर मैदान पर फील्डिंग कर रहे हैं, उनको भी थोड़ा सा अजीब लग रहा होगा क्योंकि हमेशा विकेट के पीछे होते हैं। आज ये थोड़ा सा जो कि मैदान पर आउटफील्ड पर दिखाई दे रहे हैं फील्डिंग करते हुए। बड़ा शॉट इस बार, ओवर पिच गेंद, ताकत भरा शॉट, हवाई फायर, डीप मिड विकेट से मारे कहां पर 6 रन के लिए। बहुत ही बेहतरीन शॉट, यही बात हम कर रहे थे कमेंट्री बॉक्स में। स्लॉग ओवर है, 12 गेंदों का खेल है, एक 3-4 बड़े शॉट और वही लगाया पहला शॉट। बढ़िया शॉट इस बार बल्ले के बीचों बीच। फुल टॉस गेंद आगे निकलकर खेला इस बार ऑफ साइड पर, एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ। पहला रन बड़ी तेजी के साथ और उतनी शानदार फील्डिंग, तेजी के साथ आते, गेंद को उठाते, फील्ड करते, दूसरे रन की संभावना को समाप्त कर दिया। 36 पर पहुंचा टोटल स्कोर, 3 विकेट पर। खेल जारी 5वें ओवर का और विशाल कांबड़े गेंदबाजी करते हुए कमेंट्री बॉक्स की ओर से। आड़े बल्ले से मिस टाइम कर बैठे, गेंद हवा में, अपने फॉलो थ्रू में गेंद के नीचे विशाल और आसान सा कैच। चौथे विकेट का आगाज, लेकिन एक साझेदारी जरूर बनी चौथे विकेट के बीच में और नए बल्लेबाज मैदान पर। का फिलहाल वो मैदान पर और इसी बीच विशाल अपनी बॉलिंग बार पर, राइट आर्म ओवर द विकेट, अगली गेंद लेकर। ओवर पिच गेंद लॉफ्ट के इस बार ऑन साइड पर, बहुत ही अच्छा शॉट, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर। फील्डर पहला रन बड़ी तेजी के साथ, दूसरा रन लेना चाहते थे लेकिन शानदार फील्डिंग, अच्छी फील्डिंग लॉन्ग ऑन बाउंड्री पर और एक बढ़िया थ्रो। कल के दिन में उत्तम मोटे का भी नाम लेना पड़ेगा, बहुत ही अच्छा क्रिकेट और खास करके विकेटों के बीच में जो उन्होंने दौड़ लगाई, बिल्कुल युवा खिलाड़ियों के लिए मैं तो कहूंगा एक बहुत बड़ी सीख होगी। आशीष शिरोडकर आज मैदान पर दिखाई दे रहे हैं, लगभग 2 बार बड़ी मुश्किल से जो कि क्रिकेट खेल रहे हैं, लेकिन दाद देनी पड़ेगी इस खिलाड़ी को कि बहुत अच्छी फील्डिंग हमेशा की तरह। ओवर पिच गेंद इस बार मिली हेलीकॉप्टर शॉट, गेंद हवा में, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, फील्डर गेंद के नीचे और 5वें विकेट का आगाज होता हुआ मैदान पर। उनकी आपका काम बड़ा है, बिल्कुल धन्यवाद आपके लिए। नए बल्लेबाज विनायक पाटकर मैदान पर विशाल सफलता हासिल करते हुए एक बार फिर से अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर। आड़े बल्ले से स्लॉग सिप का शॉट, लाजवाब टाइमिंग, देखना होगा गेंद हवा में खड़ी हो गई, 2 फील्डर लेकिन उनसे पहले फील्डर गेंद के नीचे आते, गेंद को दबोचते हाथों में, फील्ड करते और कैच करते और एक सफलता मिलती हुई। सागर कैच के लिए कौन
वो हमने कैच को पकड़ा, बहुत ही सुंदर फील्डिंग, एक अच्छा कैच। ये अच्छा मैदान है, आउटफील्ड बहुत ही शानदार है और इस आउटफील्ड पर आपको आपका बेहतरीन फील्डिंग का मुजाहरा पेश करना पड़ेगा। वही बात मैदान पर एक अच्छा ओवर विशाल का, पहली गेंद पर छक्का लगा लेकिन कमबैक किया, 2 विकेट चटका इस ओवर में। खेल 5 ओवर का समाप्त हुआ और 5 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 37 रन 6 विकेट पर, 37 लॉस ऑफ 6 विकेट और एक नए बल्लेबाज। आखिरी ओवर का खेल। एक बात करूंगा शिव समर्थ क्रिकेट टीम के बारे में, आपको इस ओवर में कम से कम 2 या 3 बड़े शॉट लगाने पड़ेंगे क्योंकि अब आपको विकेटों की चिंता नहीं रहेगी। और दूसरी बात, अगर जो कि परब बड़ा क्रिकेट टीम की अगर बात की जाए, इस ओवर में आपको रन को रोकना पड़ेगा क्योंकि अगर एक कम से कम 50 से आगे निकलेगी, 55-60 का टोटल, 3 अगर बड़े शॉट लगे तो एक अच्छा फाइटिंग टोटल होगा मैदान पर। लेकिन फिलहाल देखना होगा क्या होता है मैदान पर। 37 रन टोटल 6 विकेट पर। यानंतर सामना होतोय मणेरी क्रिकेट संघ आणि माऊली कास, दोन्ही कॅप्टन आपले टीम लिस्ट आणि त्याचबरोबर टी शर्ट आणि टॉस साठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये या। मणेरी क्रिकेट संघ आणि माऊली कास कमेंट्री बॉक्स में से स्वागत। हमारे एक बिल्कुल करीबी दोस्त और कमेंटेटर राजा परब, जिनका आगमन होता हुआ। राजा जी आपका बहुत, आज 2 राजा आ जाएंगे, एक राजा और दूसरा महाराजा कमेंट्री बॉक्स में जरूर थोड़ी देर के साथ जुड़ जाएंगे। फिलहाल बाड़ा सावड़ अपने बॉलिंग मार्ग पर दूर वाले छोर से आखिरी ओवर, ऑफ स्टंप पर अच्छी लाइन पर, आज बहुत ही अच्छी गेंदबाजी कर रहे। सुबह से बिल्कुल जो कि पूरी तैयारी के साथ आज अपने घर के मैदान पर अच्छी गेंद चली गई विकेट के पर हाथों में। सुधीर पालियेकर एक लेफ्ट हैंडर बल्लेबाज उनकी चर्चा होती है, जॉनी का नाम आता है बिल्कुल हमेशा। सुधीर पालियेकर का भी नाम जुबा पर जरूर आता है, बहुत अच्छा, कई मैचों में एक मैच विनिंग इनिंग खेली है उन्होंने। ओवर पिच गेंद, बाहरी किनारा लगा, गेंद निकली शॉर्ट हेडमैन पर, समीर गेंद को उठाते फील्ड करते, सिंगल पर संतुष्ट होना पड़ा। 1 रन के साथ से 38 पर बढ़ता हुआ स्कोर। कल का सुबह का पहला मैच भी अभी स्पोर्ट का थोड़ा सा लो स्कोर का हुआ था और इस मैदान पर हमेशा 6 बजे प्रैक्टिस के लिए बाड़ा सावड़ खास करके सुबह आते हर दिन और लगान के नाम से ज्यादा जाने जाते हैं, परिचित है वो गेंदबाजी पर। नो बॉल का इशारा, शायद थोड़ी सी हमारी नजर लग गई मैदान पर बाड़ा सावड़ को और नो बॉल का इशारा, अंपायर का इशारा नो बॉल के साथ फ्री हिट का 1 रन जुड़ गया। लेकिन मैं तो कहूंगा बल्लेबाज को इस गेंद पर एक बड़ा शॉट लगाना पड़ेगा। यह मौका आ चुका है एक लंबे शॉट का, अब शॉट तो लगाना पड़ेगा क्योंकि वो रन नहीं दिखाई दे रहे स्कोर बोर्ड पर जो पहले बल्लेबाजी कर रही है मैदान पर। इस बार ऑफ साइड पर गेंद, ओवर पिच गेंद, हवा में गेंद जरूर निकली। पहला रन बड़ी तेजी के साथ, कैच तो पकड़ा था लेकिन नो बॉल था, फ्री हिट थी और 1 रन जुड़ गया टीम के स्कोर के खाते में। लेकिन थोड़ी ताकत नहीं पड़ी शॉट के ऊपर, थोड़ा शरीर से दूर था बल्ला, गेंद बल्ले से दूर थी, इसके कारण थोड़ा दूर से खेला था इस गेंद को। 1 रन और मिला, 39 लगभग स्कोर आगे बढ़ा 40 पर और 1 रन के साथ से 6 विकेट पर 40 रन। आखिरी ओवर का खेल जारी मैच का। बड़ा शॉट सामने इस बार उड़ाया, बहुत ही बेहतरीन स्ट्रेट ड्राइव का एक बेहतरीन शॉट। रोकने की कोशिश जरूर हुई थी लॉन्ग ऑफ बाउंड्री पर लेकिन गेंद काफी दूर थे और गेंद निकली बाउंड्री लाइन पर 4 रन के लिए। मणेरी क्रिकेट संघ आणि माऊली कास क्रिकेट संघ लवकर या, कदाचित आपण जर वेळेत न आलात तर पेनल्टी मिळू शकते। माऊली कास आणि मणेरी क्रिकेट संघ दोन्ही कॅप्टन कॉमेंट्री बॉक्स पाशी संपर्क साधा। बहुत ही 4 रन, कीमती 4 रन, 44 रन 6 विकेट पर। इस बार ऑफ साइड पर गेंद हवा में, देखना होगा फील्डर, 2 फील्डर गेंद के नीचे, गेंद हाथों से फिसली, 1 रन दूसरे के लिए निकले, देखना होगा तीसरे रन के लिए दौड़ते हैं या नहीं, लेकिन सही किया। 2 रन पर संतुष्ट हुए दोनों बल्लेबाज और 2 रन के साथ से स्कोर बढ़ा 46 पर 6 विकेट पर 46 रन। माऊली कास मणेरी क्रिकेट संघ लवकर या, तुमचे टी शर्ट त्याचबरोबर टीम लिस्ट, टॉस आणि टॉस बरोबर तुमचा निर्णय। विकी पंडित लवकर या। चेंज ऑफ पेस, गति में परिवर्तन, थोड़ा सा धीमा फेंका, लेग कटर, लेग ब्रेक गेंद निकली विकेट के पर। सुधीर पालियेकर तो फिलहाल टॉस जीता और टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला परबवाड़ा क्रिकेट टीम का और उन्हीं के साथ बल्लेबाजी को मौका दिया सुपर स्क्वाड परबवाड़ा और शिव समर्थ परुड़े क्रिकेट टीम।
तो टोटल 6 ओवर समाप्ति के बाद स्कोर हो चुका है 46 और टारगेट रखा है 47 का। 47 रनों का टारगेट रखा है मैच को जीतने के लिए। दूसरी इनिंग की शुरुआत स्पर्धेदरम्यान या ठिकाणी आगमन होत आहे नगरसेवक सन्माननीय कुमा गावडे साहेब यांचं आगमन होत आहे गुलाब पुष्प देऊन। या ठिकाणी आमच्या छत्रपती मंडळाच्या वतीनं कुमासाहेब तुमचं सहर्ष स्वागत होत आहे गुलाब पुष्प देऊन या स्पर्धेदरम्यान। लास्ट कॉल माऊली कास्ट आणि मणेरी लास्ट कॉल तुमच्यासाठी। सामना प्रत्येकी 6 षटकांचा, परंतु तुम्हाला या ठिकाणी जर तुम्ही लेट आलात तर एक एक षटक तुमच्या दोघांसाठी कमी असेल याची आपण नोंद घ्यायची आहे। कास्ट संघ आगमन होतोय, धन्यवाद, लवकर या कॅप्टन। मणेरी क्रिकेट संघ तुम्ही लवकर या, मणेरी क्रिकेट संघ उशीर करू नका। आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल होतोय, संतोष मरिये आपल्या वेंगुर्लेतील या सामन्यादरम्यान संतोष मरिये आणि त्याचबरोबर सातारडा इथून या स्पर्धेसाठी स्पर्धा पाहण्यासाठी त्याचबरोबर या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये सावळाराम शिरोडकर आपण जरूर या। एक सामना नक्की तुमच्यासाठी 3 षटकं पण असतील या स्पर्धेदरम्यान। एक मोठी स्पर्धा आणि या मोठ्या स्पर्धेत तुम्हाला या ठिकाणी नक्कीच एक संधी मिळते। सावळाराम शिरोडकर तुम्ही पण कॉमेंट्री बॉक्समध्ये या। 47 धावा सामना जिंकण्यासाठी यानंतर सामना होतोय माऊली कास विरुद्ध मणेरी या दोन संघादरम्यान। टीम लिस्ट कॅप्टन आणि नाणेफेकीसाठी लवकर या, उशीर करू नका, कदाचित तुम्हाला पेनल्टी मिळू शकते या स्पर्धेदरम्यान। धन्यवाद। मी अशोक नाईक थोडंसं थांबतोय। एक सुंदर अशी स्पर्धा या मैदानात वेंगुर्ले कॅम्प मैदानात आजचा दुसरा दिवस, सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रात पहिला सामना रंगतोय। 2 दर्जेदार संघ, एका बाजूनं एका वाडीतील संघ या ठिकाणी जो शिवसमर्थ परोळे क्रिकेट संघ एका मोठ्या स्पर्धेत उतरलाय, युवा खेळाडू। परंतु मी म्हणेन की या स्पर्धेत तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळेल, भरपूर अनुभव मिळेल आणि एका मॅच नंतर तुमचा आत्मविश्वास नक्की वाढेल। प्रतिस्पर्धी संघ अनुभवी खेळाडू दिसतायत या संघात, ते परबवाडा क्रिकेट संघ जो सुपर स्क्वॉड परबवाडा। परंतु तुम्ही नक्की या स्पर्धेत चमकदार कामगिरी करू शकता। दोन्ही संघांना पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समधून खूप खूप शुभेच्छा। दोन्ही संघ मालक तुमचं पण स्वागत, तुमचं पण अभिनंदन। वळूया मॅचकडे दुसऱ्या इनिंगमध्ये। त्या अगोदर पुन्हा एकदा माऊली कास आणि मणेरी नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स समोर या। वळूया मॅचमध्ये संतोष मरिये आणि सावळाराम शिरोडकर यांच्यासोबत। 47 धावा 6 षटकं 36 चेंडूत सामना जिंकण्यासाठी। धन्यवाद अशोकजी नाईक सर। एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडिओ आवाज, सुंदर एक आवाज आज गोव्या राज्यात, महाराष्ट्र राज्यात नेहमी घुमतो। आम्ही पण भाग्य समजतो अशोक नाईक सरांसमोर एक समालोचन करण्याची संधी भेटते। छत्रपती प्रीमियर लीग 2021 क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचं युद्ध असेल मित्रांनो, क्रिकेटचा थरार। निश्चितच सुंदर असं आयोजन छत्रपती क्लबकडनं नेहमी पाहायला भेटतंय। या मंडळाचं सहर्ष स्वागत आणि पुढील वाटचालीची खूप खूप शुभेच्छा। माझ्यासमोर योगेश परब, सावळाराम शिरोडकर, तुमचं पण सहर्ष स्वागत। जाऊया मॅचकडे। छत्रपती प्रीमियर लीग स्पर्धेतील आजचा दुसरा दिवस आणि आज दुसऱ्या दिवसातील पहिला सामना रंगतोय सुपर स्क्वॉड परबडा संघ आणि दुसऱ्या बाजूने शिव समर्थ परुळे या दोन संघामध्ये पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय। प्रथम फलंदाजी करतोय परुळे संघ आणि 46 धावा करतोय। 47 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे सुपर स्क्वॉड परबडा संघ। एका बाजूनं कॅप्टन ऑफ द सिंधुदुर्गचा बराचसा अनुभव असलेला गोपाळ भट्टा या मैदानावरती सज्ज, बराचसा अनुभव, सलामीची जोडी बिंदीची जोडी मैदानात पावले टाकते। स्ट्रायकर एंडला गोपाळ भट्टा आणि दुसऱ्या बाजूने कुशल पेंडेकर ही सलामीची बिंदीची जोडी मैदानात। 47 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे। 30 चेंडू 47 धावा, संघर्ष करावा लागेल मणेरी संघाला, परुळे संघाला।
30 चेंडू 47 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. सुपर स्क्वॉड परवड संघ सलामीची जोडी मैदानात. गोपाळ बट्टा कॅप्टन ऑफ द सिंधुदुर्ग, बराचसा टेनिस क्रिकेटचा अनुभव असलेला गोपाळ बट्टा आणि दुसऱ्या बाजूने कुशल पेडणेकर ही सलामीची जोडी मैदानात. शिवप्रसाद पूर्वे संघ या स्पर्धेतील आजचा दुसरा दिवस. सर्व रसिक प्रेक्षक, मायबाप रसिक प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षणीय सामने पाहतात त्या सर्व रसिक प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत या मॅच दरम्यान. आमचे डीजे मॅन राजन मसूरकर तुमचं पण सहर्ष स्वागत. गौरव सावंत यांची पूर्ण टीम लाईव्ह प्रेक्षणीय सामने आज पाहायला भेटत आहेत. त्या सर्व टीमचं सहर्ष स्वागत. जाऊया मॅचकडे. वैयक्तिक पहिला आणि संघाकडनं कोट्यातील पहिलं षटक घेऊन सज्ज होतो. एक अनिवार्य षटक ओमकार तावडे. ओके, धन्यवाद. सुंदर चेंडू, एक फुलर लेंथ चेंडू. गोपाळ बट्टा ऑपराईज करायचा प्रयत्न कुठेतरी फसतोय. निर्धाव चेंडू, पहिला वेळेला निर्धाव चेंडू तरतोय. 47 धावसंख्येचा पाठलाग करताना पहिलं षटक प्रगतीपथावर. कुशल पेडणेकर हा गोलंदाज. लेफ्ट ओव्हर द विकेट. यावेळी शॉट ऑफ लेंथचा चेंडू बॅकवर येऊन सुंदर असा फटका ड्राईव्ह केला जातोय. एक धाव मात्र सहजरीतीने पूर्ण होते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. चांगला तालमेल या दोन फलंदाजामध्ये. या एकेरी धावसंख्येने संघाचा श्रीगणेशा होतोय. संघाचा अकाउंट ओपन होते. गोपाळ बट्टा वैयक्तिक आपला एका धावेने खातं उघडतोय आणि संघाला महत्त्वपूर्ण एक धाव. 47 धावसंख्येचा पाठलाग करताना धावफलकावर धावसंख्या 1 धाव. बिनगडीबाद सुपर स्क्वॉड परवडा संघ. अचूकता बघा, बॉल स्टंपला लागला नव्हता, हात लागला होता म्हणून ते नॉट आउट. ओमकार तावडे हा गोलंदाज. या षटकातील अनिवार्य षटक, एक पॉवर प्लेचं षटक. मोठी जबाबदारी या पॉवर प्लेच्या षटकावर ओमकार तावडे याच्यावर दिली आहे. निश्चितच 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये एक सर्व खेळाडू आणि एक फलंदाजांना सुवर्ण संधी असेल. मोठे फटके खेळायचे, प्रत्येक चेंडूवरती प्रहार करायचा. या षटकामध्ये जास्तीत जास्त धाव घेण्याचा विचार असेल, कारण गोपाळ बट्टा एका बाजूने बराचसा टेनिस क्रिकेटचा अनुभव तो मात्र मैदानात सज्ज. जाऊया मॅचकडे. या षटकातील फौटचा चेंडू घेऊन सज्ज होतोय ओमकार तावडे. कॅप्टन ओव्हर द विकेट. गोलंदाजी मार्कवर. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय तो कुशल पेडणेकर. यावेळी लोअर फुलटा चेंडू सरळ बॅटने केलेला सुरेख फटका. स्ट्रेट ड्राईव्हचा 1 बॉल मारायचे बाहेर. 4 धावांसाठी एक मोठा फटका या पहिल्या षटकामध्ये येतो तो कुशल पेडणेकर यांच्या बॅटमधनं. प्रयास व्यायाने आणि या 4 धावाने संघाचं सांघिक धावसंख्या धावफलकावर लागते ती 5 धावा बिनगडी बाद. 47 धावसंख्येचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये एक मोठा प्रहार, मोठा फटका कुशल पेडणेकर यांच्या बॅटमधनं. ओमकार तावडे हा गोलंदाज. थोडं क्षेत्ररक्षणात बदल करताना बराचसा एक अनुभवी गोलंदाज ओमकार तावडे हा मात्र सज्ज होतो. लेफ्ट ओव्हर द विकेट. पंचांच्या उजव्या बाजूने समोर कुशल पेडणेकर एका चौकाराच्या साह्याने एक आपलं खातं उघडतोय. संघाला महत्त्वपूर्ण 4 धावा देतोय. धावफलकावर धावसंख्या 5 धावा. यावेळी शॉट ऑफ लेन बॅकफुटवर एक जातोय फलंदाज, सफल होतोय. एक मोठा फटका, पण फटका चुकतोय, त्याचं रूपांतर झेलात होतोय. पहिला हादरा बसतोय, पहिला पतंग उडतोय. सुपर स्क्वॉड परवडा संघाचा 47 धावसंख्येचा पाठलाग करताना कुशल पेडणेकर मात्र माघारी परततोय. ओटो डीजे. डीजे. जाऊया मॅचकडे. तिसऱ्या क्रमांकासाठी मैदानात पावलं टाकतोय तो मात्र शुभम हा फलंदाज. कुशल मात्र थोडा नाराज करतोय. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, फटका फसतोय आणि पहिला हादरा बसतोय. सुपर स्क्वॉड परवडा संघाला 47 धावसंख्येचा पाठलाग करताना कुशल पेडणेकर मात्र माघारी परततोय. नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकतोय. तिसऱ्या क्रमांकासाठी शुभम. शुभमला पण बराचसा अनुभव. टेनिस क्रिकेटचा एक युवा खेळाडू. क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत ज्याचं नेहमी नाव घेतलं जातं तो शुभम हा मात्र नॉन स्ट्राईकच्या दिशेने. आणि स्ट्रायकर एंडला मात्र गोपाळ बट्टा.
ओमकार तावडे गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होतोय. कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं या पुढील चेंडू घेऊन या षटकातील पहिलं अनिवार्य षटक प्रगतीपथावर. यावेळी सुरेख चेंडू मात्र यावेळी खराब क्षेत्ररक्षण डीप थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू प्रवास करतो. एक धाव दुसरी धाव मात्र सहजरीतीने पूर्ण होते. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता पण तिसऱ्या धावाची तमाम शंका समाप्त होते. सुंदर रनिंग द बिटवीन द विकेट चांगला तालमेल गोपाळ बटा आणि या दुहेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकते. संघिक धावसंख्या 7 धावा 1 गडी बाद. 7 धावा एका गडाच्या मोबदल्यात 47 धावसंख्येचा पाठलाग करताना दोन संघ संघर्ष करताना गोलंदाजी मार्गवर ओमकार तावडे या षटकातील पुढील चेंडू घेऊन सज्ज. कॉमेंट्री बॉक्सच्या एनकडनं फुलर लेनचा चेंडू सुंदरसा ऑफराईचा फटका. इथे मात्र प्रोटेक्शन तैनात शॉटला एक निर्धाव चेंडू गणला जातोय. बऱ्याच वेळाने पहिल्या या दुसऱ्या इनिंगचं अनिवार्य षटक समाप्त होतंय. धावसंख्या धावफलकावर 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. हॅलो मणेरी क्रिकेट संघ आणि माऊली कास लवकर या. आम्ही वारंवार आपल्याला विनंती करत आहोत. दोन्ही कॅप्टन टॉससाठी टॉसबरोबर तुमची टीम लिस्ट 12वा खेळाडू आणि त्याचबरोबर टॉसबरोबर तुम्हाला निर्णय सांगायचा आहे. तुम्ही फलंदाजी करताय की गोलंदाजी. नाणेफेक जिंकणाऱ्या कर्णधाराने दोन्ही कॅप्टन लवकर या. मिनलला दे फोन. दुसऱ्या इनिंगचा एका षटकाचा अनिवार्य षटक समाप्त होते. 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 47 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. सुपर स्क्वॉट परवडा संघ संघर्ष करताना दोन्ही एक संघ संघर्ष करावा लागेल. मित्रांनो ज्यावेळी तुम्ही संघर्ष कराल त्याचवेळी प्रगतीच्या वाटचाली नक्कीच जाणार. ज्यावेळी तुमचा संघर्ष थांबणार त्यावेळी तुम्ही पराभवाच्या शाळेत जाईल. निश्चितच तुम्हाला संघर्ष करावा लागेल. या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये सुपर स्क्वॉट परवडा संघाकडे एक बराचसा एक मोठा अनुभव टेनिस क्रिकेटचा मोठा स्टार कॅप्टन ऑफ द सिंधुदुर्ग गोपाळ बटा स्ट्रायकर एंडला. दुसऱ्या बाजूने नवीन फलंदाज शुभम आरोलकर हा मात्र एक युवा खेळाडू. नॉट स्ट्राईकच्या दिशेने गोपाळ बटा स्ट्रायकर एंडच्या दिशेने शुभम हा मात्र फलंदाज. अनिकेत हा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. वैयक्तिक पहिल्या संघाकडनं दुसरं षटक. यावेळी रिव्हर्स अल्टीपल्टी करण्याचा प्रयत्न फसतोय. त्रिपाची होतोय. शुभम आरोलकर मात्र बाद होतोय. एक आत्मघाती फटका खेळण्याचा प्रयत्न फसतोय आणि दुसरा धक्का बसतोय. 47 धावसंख्येचा पाठलाग करताना सुपर स्क्वॉट परबडा संघ 7 धावा 2 गडी बाद. ओट डीजे. डीजे. स्पर्धेदरम्यान आमचे समालोचक मित्र संतोष मरिये यांना सन्माननीय श्री संदेश मोगे साहेब यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस होते. मोगे साहेब धन्यवाद. स्पर्धेदरम्यान आगमन होते आमचे मित्र सुरेंद्र चव्हाण. सहर्ष स्वागत. वळूया मॅचकडे संतोष मरिये यांच्यासोबत. धन्यवाद नाईक सर. धन्यवाद संदेश मोगे. तुझं पण सहर्ष स्वागत छत्रपती चषक 2021 तर्फे. निश्चितच आम्हाला जशी स्पर्धा वेंगुर्ल्यामध्ये छत्रपती प्रीमियर लीग तशी वेंगुर्ल्यामध्ये उपादांडामध्ये UPL ही स्पर्धा नेहमी पाहायला भेटते. लास्ट कॉल. तुम्ही ही ओव्हर संपेपर्यंत दोन्ही कॅप्टन जर आला नाहीत तर सामना तुमच्यासाठी 5 षटकांचा असेल याची तुम्ही नोंद घ्या. जाऊया मॅचकडे. नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकतो आशिष शिरोडकर हा मात्र फलंदाज 4थ्या क्रमांकासाठी. आशिष शिरोडकर. दुसऱ्या बाजूने अनुभव असलेला टेनिस क्रिकेटचा गोपाळ बटा. दुसऱ्या बाजूने नॉन स्ट्राईकच्या दिशेने गोलंदाजी सज्ज होतोय. अंकित हा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. कोड एनकडनं सज्ज होतो आशिषसाठी. यावेळी सुंदर चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू ऑन साईडला हलक्या हाताने खेळला जातो. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू प्रवास करतोय. क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूची परती करतोपर्यंत 2 धावा आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि तिसरी धाव पण सहज रीतीने पूर्ण होते. टाळ्यांचा गजर. कारण विचार केला तर आशिष शिरोडकरांचा एक युवा खेळाडूंना लाजवणारी खेळी त्यांच्याकडनं पाहायला भेटते. तर आशिष शिरोडकर यांच्या बॅटमध्ये 3 धावा. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. चांगला तालमेल आणि या 3 धावेने धाव पलक पुढे सरकते. सांघिक धावसंख्या सचिन तेंडुलकरच्या जर्सी क्रमांकावर येऊन टेपते. 10 धावा 2 गडी बाद. टॉस होतोय आमच्या मान्यवर कक्षासमोर. माऊलिकास
आणि मनेरी या दोन संघांच्या वतीनं मनेरी संघाचा आज कर्णधार रुपेश तांडेल, सन्माननीय कुमा गावडे यांच्या हस्ते नगर वेंगुर्ला नगर परिषद नगरसेवक सन्माननीय कुमा गावडे यांच्या हस्ते नाणेफेक केली जाईल या सामन्याची. आणि कालच्या सत्रात बरेच वाढदिवस आणि आज मनेरी संघाचा संघनायक रुपेश तांडेल याचा वाढदिवस. कॉमेंट्री बॉक्स म्हणून त्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. शॉट ऑफ लेनचा चेंडू ऑन साईडला मोठा पटका, चेंडू हवे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि गोपाळ भट्टा यांची वर्णी लागते. ज्या माशासाठी जाळ रचलं होतं तो मासा जाळ्यात अडकला जातोय आणि गोपाळ भट्टा बॅक टू पॅव्हलियन. ओट डीजे. रुपेश थँक्यू. रुपेश तांडेला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा कॉमेंट्री बॉक्समधून. आणि आमचे समालोचक मित्र आज वाढदिवस भूषण नाईक यांना सुद्धा आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून खूप खूप शुभेच्छा. नाणेफेक केली जाते वेंगुर्ला. धन्यवाद योगेश्वर. रुपेश तांडेल तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आमचे हिंदी समालोचक, मराठी सुंदर समालोचन भूषण नाईक तुम्हाला पण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. जाऊया मॅचकडे. वेंगुर्ला नगर परिषद नगरसेवक सन्माननीय कुमा गावडे यांच्या हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाते. माऊली कास वर्सेस मनेरी या दोन संघांच्या वतीनं नाणेफेक केली जाते. जाऊया मॅचकडे. रोमहर्षक स्थितीत सामना चालू आहे. एक अनुभवी खेळाडू टॉसविन. गोपाळ भट्टा बॅक टू पॅव्हलियन या शॉट ऑफ प्लेन ऑन साईडला मात्र ऑफ साईडला खेळायचा प्रयत्न, स्क्वेअर कट करायचा प्रयत्न फसतोय. चेंडू फळीचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू गणला जातोय. बराचसा एक प्रेशर मात्र सुपर स्क्वॉट परबड संघाकडे. आता मात्र कमबॅक करतोय तो संघ मात्र पूर्वे संघ. सुंदर गोलंदाजी मी म्हणेन अंकित या गोलंदाज, युवा गोलंदाज आयटम ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर कोड एन करणं सज्ज होतोय. यावेळी शॉट ऑफ प्लेन चेंडू मात्र पुन्हा एकदा थोडा फलंदाज बीड होतोय. आशिष शिरोडकर एक सुंदर गोलंदाजी, सुंदर असं कमबॅक करतोय आहे तो गोलंदाज अंकित. धावसंख्या स्थिरावते 10 धावा, 3 गडी बाद. गोपाळ भट्टा मात्र माघारी परतोय. त्यानंतर नवीन फलंदाज, क्रिकेटची रन मशीन, टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव सुधीर पालियेकर. गोपाळ भट्टा बाद झाल्यानंतर मैदानावर सज्ज. नॉस्ट्रायच्या दिशेने स्ट्रायकर एंडला आशिष हा मात्र फलंदाज सज्ज होतोय. अंकित यावेळी सुरेख चेंडू स्लो रन गतीमध्ये थोडा परिवर्तन केलं. चेंडू विकेटच्या समोर येतोय आणि एस टी आणि मात्र आशिष शिरोडकर मात्र बाद होतोय. खराब मात्र क्रिकेट पाहायला भेटतंय. एक सलामीची जोडी नाराज करते. त्यानंतर एक आशिष शिरोडकर, त्यानंतर गोपाळ भट्टा, बरेचसे एक मोहरे, एक अनुभवी खेळाडू मात्र माघारी परत आहेत. आता मात्र मिडल ऑर्डरच्या फलंदाजांना संघासाठी एक संघर्ष करावा लागेल. सत्तेच्या पाठलाग करताना संतोष थोडंसं थांबवतोय. खूप दिवसांनी दोन ज्येष्ठ समालोचक, म्हातारे समालोचक एक साथ देत आहेत. अशोक नाईक यांच्यासोबत आज राजा सामंत यांचं आगमन होतं. राजाभाऊ भरपूर म्हणेन की मला वाटतं 2-2.5-3 वर्षानंतर राजाभाऊसोबत आज कॉमेंट्री करण्याचा एक सिंधुदुर्गातील एक सुंदर आवाज. पण माझ्या कॉमेंट्री बरोबरच मित्रांनो खरं सांगतोय मी तुम्हाला यूट्यूबला की कॉमेंट्रीपेक्षा मला त्यांचं जे निवेदन असतं ते भरपूर आवडतं आणि त्यासाठी ते ओळखले जातात, जाणले जातात. एक दमदार आवाज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजा सामंत, तुमचं खूप खूप स्वागत कॉमेंट्री बॉक्समध्ये. वळूया मॅचकडे. संतोष मोर्ये आणि आज त्यांच्यासोबत सावळाराम शिरोडकर, सातोसे गावचे सुपुत्र, या ठिकाणी आज स्पर्धेदरम्यान एक युवा समालोचक स्पर्धा बघायला आलेत. परंतु आम्ही त्यांना खास आग्रह केला की एक मॅच तुम्ही पण बोला, कारण एवढी मोठी स्पर्धा आहे. आम्हाला पण असंच मी म्हणेन की दिलीप सावंत, समीर पांढरे या मित्रमंडळीने आम्हाला पण असं मोठं स्टेज दिलं. जय भोसलेचं पण आम्ही आवर्जून घेतो. आणि त्याचबरोबर सर्व जे आयोजक मंडळी आहेत त्यांचं पण सिंधुदुर्ग आणि त्याचबरोबर गोवा मनपूर्वक आम्ही अतिशय तुमचे ऋणी आहोत मित्रांनो, सर्वांचे धन्यवाद. मॅचकडे वळूया. सामना अगदी रंगतदार स्थितीत दिसतोय, कारण संतोष गोपाळ भट्टा, आशिष शिरोडकर बिनीचे खेळाडू बाद झालेत आणि जबाबदारी येऊन ठेवली ते कर्णधार आणि संघाचा कणा सुधीर पालियेकर. धन्यवाद अशोकजी नाईक सर. जाऊया मॅचकडे. रोमहर्षक स्थितीत मॅच चालू आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 10 धावा, धावपलकावर 3 गडी बाद.
47 धावा 47 धावसंख्येचा पाठलाग करताना सुधीर पालियेकर डावखुऱ्या शैलीचा फलंदाज स्ट्रायकर एंडला दुसऱ्या बाजूने नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकतोय तो विशाल कवले. गोलंदाजी सज्ज होतोय सोनू. आयटम ओव्हर द विकेट लोअर पुलटा चेंडू सुरेख फटका करून राहायचा फटका वन बाउन्स चेंडू सीमा रेषे बाहेर सुरेख फटका आल्या आल्या पहिल्याच चेंडूवरती चौकारने स्वागत होतंय सोनूचं आणि आपलं वैयक्तिक 4 धावाने खातं उघडतोय. संघाला महत्त्वपूर्ण 4 धावा देतोय आणि बऱ्याच वेळाने एक मोठा फटका सुधीर पालियेकर यांच्या बॅटमधनं 4 धावांसाठी आणि संघाची धावसंख्या धावपलकावर लिहिल्या 14 धावा 4 गडी बाद. निश्चितच मोठी जबाबदारी असेल संघाचा कणा संघाचा आधारस्तंभ सुधीर पालियेकर आणि दुसऱ्या बाजूने विशाल ही मात्र जोडी मैदानात. सुधीर पालियेकर ज्या नावावर बरेच विक्रम टेनिस क्रिकेटचं ज्याच्या नावावर विक्रमी भागीदारी गोपाळ भट्टा सुधीर पालियेकर गोव्यामध्ये आपण पाहिली एक बराचसा अनुभव सुधीर पालियेकरकडे आहे आणि आपल्या संघाला विजयी मिळवून द्यायचे त्याच्याकडे ताकद आहे. तो सुधीर पालियेकर डावखुऱ्या शैलीचा फलंदाज स्ट्रायकर एंडला. जाऊया मॅचकडे. गोलंदाज पुन्हा एकदा सोनू राईट ओव्हर द विकेट कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं. या विलोर पुलटा चेंडू अनसाईडला ऑनराईचा फटका. इथं मात्र शॉट ला क्षेत्ररक्षक तैनात प्रोटेक्शन तैनात. एक निर्धाव चेंडू कमबॅक करतोय. पहिल्याच चेंडूवरती मोठा फटका आला त्यानंतर सुंदर कमबॅक सोनू का. यावी सुरेख चेंडू सुंदर एकदा ऑफ राईचा फटका खराब क्षेत्ररक्षक शॉट कव्हरचा क्षेत्ररक्षक करतोय. एक सुधीर पालियेकर याचा झेल सोडणे म्हणजे आपण मॅच सोडली निश्चितच कारण अनुभवी खेळाडू सुधीर पालियेकरचा झेल सुटतोय. क्रिकेटमध्ये म्हटलं ते कॅच लो मॅच लो चुकीला माफी नाही. क्रिकेटमध्ये खराब क्षेत्ररक्षण सुधीर पालियेकरचा झेल सुटला. एक टर्निंग पॉईंट ठरू शकतोय संघाचा आधारस्तंभ सुधीर पालियेकर. निश्चितच थोडा प्रेशर दबाव मात्र पूर्व संघाकडे सुधीर पालियेकरचा एक झेल सुटतोय त्यानंतर थोडा दबाव. संतोष सामना अशा स्थितीत होता ना त्यावेळी झेल सुटलाय. पाकिस्तान ऑस्ट्रेलिया T20ची मॅच झेल सुटला हसन अलीकडनं मॅच गेली आणि यावेळी मी म्हणेन की संतोष अशा स्टेजला मॅच होती. हा झेल होता हा झेल टिपला गेला असता तर नक्की नवीन फलंदाजावर दबाव होता मॅचमध्ये. बरोबर नाईक सर. सुधीर पालियेकर एक अनुभवी खेळाडू आहे टेनिस क्रिकेटचा. यावेळी सुंदर असा चेंडू स्लोरन चेंडू गतीमध्ये परिवर्तन केला चेंडू अनराईचा फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगला शॉटला प्रोटेक्शन तैनात. एक धाव मात्र एकेरी धावसंख्येने धावपलक मात्र पुढे सरकते. सांघिक धावसंख्या 16 धावा 47 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 4 गडी बाद होत आहे. सुपर स्क्वॉट फॉरवर्ड संघाचा थोडा प्रेशर दबाव आणि कमबॅक करतोय तो मात्र पूर्वे संघ. आता मात्र जल्लोष सेलिब्रेशन करतोय तो पूर्वे संघ कारण अनुभवी खेळाडू मात्र डगआउटचे बरेचसे खेळाडू शिकार करतात. आशिष त्यानंतर गोपाळ भट्टा कुशल पेडणेकर आणि शुभम आरोकर हे अनुभवी खेळाडू मात्र डगआउटचे शिकार ठरतात. यावेळी सुंदर चेंडू फुलरलेंचा चेंडू एक ऑफराईचा फटका पाहायला भेटतो. एक धाव पूर्ण होते जमिनी लगतचा फटका आणि खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू मात्र सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. ओडटी अनिकेत हा क्षेत्ररक्षक थोडी चूक होतोय. सुंदर गोलंदाजी ज्या गोलंदाजीने केली तो अनिकेत मात्र विनायक याच्याकडनं गचा क्षेत्ररक्षण होत आहे त्याचा पुरेपूर फायदा होतोय. 4 धावा सुपर स्क्वॉट परवड संघाला 47 धावसंख्येचा पाठलाग करताना आता मात्र सुधीर पालियेकर समोर गोलंदाज सोनू. यावेळी ओरपुलटा चेंडू सुंदर अपरायचा फटका शॉट लागा इथं मात्र सुंदर क्षेत्ररक्षण आता मात्र आणि दुसऱ्या इनिंगचा 3 षटकाचा खेळ इथं मात्र समाप्त होतोय. धावसंख्या धावपलकावर 20 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात 20 धावा 47 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. उर्वरित 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 18 चेंडू आणि 27 धावा करायच्या आहेत. पाहायचा आहे कोणता संघ विजयी होतोय संघर्ष करून आणि कोणता संघ पराभूत होतो ही आलेली वेळ ठरवणार. तोपर्यंत जाऊया मायक्रोफोनवर बदल होतोय. आमचे युवा समालोचक सावराम शिरोडकर येतात आमच्यासमोर. मित्रांनो पहिल्या प्रत्येक सामन्यादरम्यान तुम्हाला वेळेचं बंधन आहे हे थोडंसं लक्षात ठेवा. कदाचित आमचे पंच तुम्हाला पेनल्टी देऊ शकतात कारण
आजच्या दिवसात संपूर्ण 6 सामने. थोडासा सूर्यप्रकाश खूप लवकर 5:30लाच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अंधार होतो, त्यामुळे वेळेचं बंधन आपण पाळा. कदाचित स्पर्धेदरम्यान मॅचच्या दरम्यान तुम्हाला आमचे पंच पेनल्टी देऊ शकतात, याची आपण कॅप्टन आणि खेळाडू नोंद घ्या. हॅलो, धन्यवाद संतोष मरिये सर. छत्रपती चषक 2021 दरम्यान कॉमेंट्री बॉक्समधून शावराम शिरोडकर आपलं खूप खूप स्वागत करतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 6 षटकादरम्यान 47 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतोय तो म्हणजे सुपर स्क्वॅड परबवाडा संघ. 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 4 गड्यांच्या मोबदल्यात या ठिकाणी धावफलकावर 20 धावा दिसत आहेत. उर्वरित 3 षटकांचा 18 चेंडूंचा खेळ बाकी आणि 18 चेंडूमध्ये 27 धावांची गरज विजयासाठी, ती म्हणजे सुपर स्क्वॅड परबवाडा क्रिकेट संघ. सुपर स्क्वॉड परबवाडा. वैयक्तिक दुसरं सांघिक 4थं षटक अनिकेत गोलंदाजी मार्कवर. कोर्टेनकडनं राईटम ओव्हर द विकेट. स्ट्रायकर एंडवर फलंदाज दिसतोय तो म्हणजे विशाल. नॉन स्ट्रायकर एंडवर सुधील पारियेकर. यावेळी मात्र शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू होता. पंच या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स एंडकडे हात समांतर करत अवांतर चेंडू असल्याची खुणा दर्शवतायत. ज्या चेंडूला पंजाब टू हरियाणा असं संबोधलं जातं त्या धावेच्या रूपात का होईना धावफलकावर या ठिकाणी 1 धाव गणली जाते. प्रत्येक धावी लाख मोलाची ठरते. सुपर स्क्वॉड परबवाडा क्रिकेट संघ. तर प्रतिस्पर्धी संघाचा विचार करायचा झाला तर प्रत्येक धाव अडवण्यासाठी या ठिकाणी लाख मोलाचे कष्ट करताना दिसतील. चांगल्या पद्धतीचा चेंडू हॉनरेबल स्ट्रोक पद्धतीचा या ठिकाणी फटका खेळतोय विशाल हा फलंदाज आणि एक मात्र या ठिकाणी धावफलकावर लागते. सुधीर पालियेकरचं या ठिकाणी झेल सुटला जातोय. त्या झेलनंतर एक चौकार भांडतोय तो म्हणजे सुधीर पालियेकर. नक्कीच तोच झेल सुटल्यानंतर सुवर्ण संधीचा पुरेपूर फायदा उठवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेल तो म्हणजे सुपर स्क्वॉड परबवाडा क्रिकेट संघाचा विकेटकीपर बॅट्समन सुधीर पालियेकर. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन क्षेत्ररक्षणात वारंवार बदल करावा लागतोय. या ठिकाणी डिबॅक्स्टा कव्हरच्या दिशेने लॉंग ऑन दिसतोय. डीप मिड विकेट ऑनसाईडच्या दिशेने एक स्क्वेअर लेग दिसतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिला चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 4थं षटक प्रगतीपथावर. धावफलकावर धावा दिसत आहेत 22 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. 47 धावांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देतोय सुपर स्क्वॉड परबवाडा क्रिकेट संघ. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि चेंडूफळीचा संपर्क होताना दिसत नाही. बॅकअप येतोय. क्षेत्ररक्षक बॅकअप करतोय. पंचांचा लेग बायचा इशारा येतोय. लेग बायच्या स्वरूपात अतिरिक्त 1 धाव धावफलकावर लागते. सुयोग्य आयोजनाची सुयोग्य नियोजनाची ही स्पर्धा छत्रपती चषक 2021 कॉमेंट्री बॉक्समध्ये नक्कीच दिग्गज समालोचक या ठिकाणी उपस्थित आहेत. सर अशोक नाईक सर, राजा सामंत सर, योगेश परब, संतोष मरिये, त्याचबरोबर मी शावराम शिरोडकर परत एकदा आपलं खूप खूप स्वागत करतोय. मोठ्या स्पर्धेमध्ये या ठिकाणी मला कॉमेंट्री करण्याची संधी देत आहेत सर अशोक नाईक सर, त्याचबरोबर उर्वरित कॉमेंटेटर. यावेळी एक आगळावेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न. धावबाची संधी. सुधीर पालियेकर या ठिकाणी सरते शेवटी. झेल सुटल्यानंतर सुवर्ण संधीचा फायदा उठवू शकला नाही. चोरटी धाव घेण्याची या ठिकाणी संधी होती आणि सरते शेवटी नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने धावबाच्या रूपात मोठा मोहरा या ठिकाणी गारद होतोय सुपर स्क्वॉड परबवाडा क्रिकेट संघाचा. सुधीर पालियेकर या ठिकाणी बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे गड्यांचा जवळजवळ निम्मा संघ हा माघारी परततोय. सुपर स्क्वॉड परबवाडा क्रिकेट संघ. धावफलक स्थिरावतोय तो म्हणजे 23 धावा. ऐन मोक्याच्या क्षणी एक मोठा मोहरा मोठा मासा गळाला लागतोय. सुधीर पालियेकर धावबाच्या रूपात माघारी परततोय. जिम्मेदारी असेल विशाल आणि नौखा फलंदाज नॉन स्ट्रायकरवर त्याची वर्णी लागते कल्पेश कांबळी. बघूया कशा पद्धतीने सामना रंगतदार येतोय. रेटम ओव्हर द विकेट. परत एकदा फटका थोडासा फसतोय. बॅकअप येतोय तोपर्यंत दोन्ही फलंदाज परत एकदा पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित येत आहेत. कॉमेंट्री बॉक्स एंडकडे पंचांचा इशारा येतोय लेग बायच्या स्वरूपात. अतिरिक्त 1 धाव या ठिकाणी धावफलकावर. 24 धावा धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात 4थं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर. 24 रन लॉस ऑफ 5 विकेट 4th ओव्हर इन प्रोग्रेस. सुपर स्क्वॉड परबवाडा क्रिकेट संघ.
वैयक्तिक कोट्यातील जवळजवळ 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतो. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. यावेळी ऑफसाईडच्या दिशेने सन्मानजनक फटका खेळतोय क्षेत्ररक्षक. चेंडूवर येतो. दुसरी धाव घेण्याची या ठिकाणी चोरटी अशी संधी होती. दुसऱ्या धावेच्या तमाम शंकेला परत एकदा समाप्त केलं जात आहे. दोन्ही फलंदाजांना परत एकदा मात्र एका धावावर समाधान मानावं लागेल. चांगलं रंगतदार परिस्थितीमध्ये या ठिकाणी सामना रंगतोय. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील पहिला सामना शिवसमर्थ परुळे क्रिकेट संघ विरुद्ध सुपर स्क्वॉड परबडा क्रिकेट संघ. यानंतर सामना होणार आहे तो म्हणजे माऊली कास विरुद्ध वसंत चॅलेंजर्स मणेरी क्रिकेट संघ. वैयक्तिक कोट्यातील शेवटचा चेंडू, दुसरं षटक हाताळतो वैयक्तिक. यावेळी परत एकदा चांगल्या पद्धतीचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने चांगला फटका विथ अलंग कार्पेटच्या सहाय्याने फटका. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवर जोपर्यंत परतीची फेकी करतोय. एक धाव धावफलकावर. चौथ्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस 5 गड्यांच्या मोबदल्यात 26 धावा धावफलकावर. उर्वरित 2 षटकांचा 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी 12 चेंडूमध्ये 21 धावांची गरज. 12 चेंडू आणि 21 धाव विजयासाठी. बघूया कशा प्रकारे उर्वरित चेंडूमध्ये आव्हानाला प्रत्युत्तर देतोय. तोपर्यंत घेऊन जातोय सुमधुर संगीताकडे डीजेच्या माध्यमातून. लास्ट कॉल असेल कारण आमचे पंच तुम्हाला पेनल्टी देऊ शकतात याची कृपया नोंद घ्या. कारण आजच्या दिवसात 6 सामने होत आहेत आणि आपल्याला सर्वांना आम्हाला माहिती आहे की 5:30पर्यंत काळोख सुरू होतो. त्यामुळे थोडंसं सहकार्य करा. खूप सुंदर अशी मॅच मैदानात सुरू आहे. सावळाराम, अतिशय चुरशीचा सामना दिसतोय. एका बाजूनं युवा खेळाडूंचा भरणा, दुसऱ्या बाजूनं अनुभवी खेळाडू. लक्ष थोडंसं छोटं होतं वाटलं होतं, परंतु नक्की कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या या संघाचं, परुळे क्रिकेट संघाचं, की अतिशय सुंदर या ठिकाणी ते प्रतिस्पर्धी संघाला झुंजवत आहेत. वळूया मॅचकडे पुन्हा एकदा सावळाराम शिरोडकर यांच्यासोबत. नक्कीच अशोक नाईक सर, एका बाजूने युवा खेळाडूंचा भरणा असलेला संघ शिवसमर्थ परुळे क्रिकेट संघ, तर अनुभवाने भरलेला असलेला संघ तो म्हणजे सुपर स्क्वॉड परबडा क्रिकेट संघ. जवळजवळ निम्मा संघ माघारी परततोय. 12 चेंडू आणि 21 धावा. निर्णायक टप्प्यात येऊन या ठिकाणी सामना रंगतोय. वैयक्तिक दुसरं, सांघिक 5व षटक. ओमकार तावडे कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी ब्लॉक होलमधील चेंडू चांगला बॅकअप येतोय. यष्टिरक्षकाला चकवून बॅकअप करतोय तो म्हणजे क्षेत्ररक्षक. मात्र 1 धाव या ठिकाणी धावफलकावर. धावसंख्येत 1 ने भर. 27 धावा धावफलकावर 5 गाड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी. 11 चेंडूमध्ये 20 धावा करायच्या आहेत विजयासाठी सुपर स्क्वॉड परबडा क्रिकेट संघ. स्ट्रायकर एंडवर फलंदाज दिसतोय तो म्हणजे कल्पेश कांबळी, तर नॉन स्ट्रायकर एंडवर विशाल सज्ज दिसतोय. सफल होऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण या ठिकाणी. मात्र 1 धाव. क्षेत्ररक्षणात करण्याचा विचार करायचा झाला तर एक मात्र झेल सुटल्यानंतर एक चौकार या ठिकाणी सुटला. बाकी सर्व क्षेत्ररक्षक अप्रतिमरित्या कामगिरी बजावतायत. अगदी 100% योगदान देत आहेत स्वतःच्या संघासाठी. वैयक्तिक कोट्यातील 2 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. 10 चेंडू आणि 19 धाव विजयासाठी. विशाल येतोय स्ट्रायकर यांच्या दिशेने. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ओमकार तावडे. बॅटची लेमन एज. क्षेत्ररक्षक यष्टिरक्षक चेंडू खाली. येस दॅट विल बी टेकन. विशालची खेळी समाप्त होत आहे. 6वा हादरा बसतो या ठिकाणी सुपर स्क्वॉड परबडा क्रिकेट संघ. विशाल बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे ठिकाणी 6 गडी गार्द होतात. 28 धावांपर्यंत मजल मारतोय सुपर स्क्वॉड परबडा क्रिकेट संघ. उर्वरित 9 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी 19 धावा. आतापर्यंत अचूक टप्प्यावरची, अचूक सिक्क्यावरची गोलंदाजी करतोय शिवसमर्थ परुळे क्रिकेट संघ.
मापक धावांचं आव्हान उभं केलं होतं ते म्हणजे परबोडा क्रिकेट संघासमोर आणि त्याला मात्र प्रत्युत्तर देताना अचूकरित्या गोलंदाजी अचूक क्षेत्ररक्षण अगदी प्रत्येक खेळाडू हा 100% योगदान देताना दिसतोय कॅम्पवाडी या मैदानावर. वेंगुर्ला कॅम्पचं मैदान अगदी नीटनेटक्या आयोजनाची सुयोग्य नियोजनाची स्पर्धा. नौका फलंदाज नेहल घाटवा स्ट्रायकर यांच्या दिशेने 9 चेंडू आणि 19 धावा. कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ओमकार तावडे. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू लापटिक फटका डीप मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा रेखा पार स्टँड अँड डिलिव्हर सिक्सर. निर्णायक क्षणी या ठिकाणी नेहल घाटवळ वैयक्तिक पहिल्या चेंडूवर ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू आणि षटकारांट परत एकदा वापसी करून देतो स्वतःच्या संघासाठी. उर्वरित 8 चेंडू आणि 13 धावा विजयासाठी. पहिल्या चेंडूवर षटकार आणल्यानंतर स्वतःचं खातं खोलतोय. मापक असं रनअप घेतल्यानंतर परत एकदा ओमकार सज्ज नेहलसाठी. वेगवान पद्धतीचा चेंडू आणि चेंडू फळीचा संपर्क होताना दिसत नाही. बाकीचं काम सोपस्कर यष्टीरक्षक पूर्ण करतोय. षटकार मारल्यानंतर स्वतः गोलंदाज वापसी करतोय आणि निर्धाव चेंडू धावफलक स्थिरावतोय. 6 गड्यांच्या मोबदल्यात 34 धावा. उर्वरित 7 चेंडूचा खेळ बाकी आणि 7 चेंडूमध्ये विजयासाठी 13 धावा. सुपर स्क्वॉड परबडा क्रिकेट संघ. परत एकदा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने वन बाउन्स ओव्हर टू द रोप सीमा रेखा पार चौकार. नेहल घाटुआ ब्रँडेड चौकार डीजे. घाटवळ अगदी 9 चेंडूमध्ये 19 धावांची गरज होती आणि आल्यानंतर एक षटकार एक चौकार आणतोय. आता मात्र उर्वरित एका षटकाचा 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि 6 चेंडूमध्ये विजयासाठी 9 धावांची गरज. मैदानामध्ये उभे टाकतायत नेहल घाटवळ आणि त्याला साथ देतोय तो म्हणजे कल्पेश कांबळे फलंदाजचा. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज. निर्णायक क्षणी या ठिकाणी सामना रंगतोय. जवळजवळ अनुभवी खेळाडू या ठिकाणी माघारी परतल्यानंतर एक युवा खेळाडू परत एकदा आपला मोर्चा या ठिकाणी गिरवताना दिसतोय. नेहल घाटवळच्या बॅटमध्ये क्षमता आहे. बऱ्याचशा स्पर्धामध्ये सर गोपाळ भट्टाच्या नेतृत्वाखाली फलंदाजी करणारा हा फलंदाज ऑलराऊंडर बॅट्समन नेहल घाटवळ. शेवटचं षटक आणि निर्णायक षटक. रवी तेली गोलंदाजी मार्कवर 6 चेंडू आणि 9 धावा विजयासाठी. माफ करा रवींद्र आरोलकर. स्ट्रायकर एंडवर दिसतोय कल्पेश कांबळी. नॉन स्ट्रायकर एंडवर नेहल घाटवळला दाद द्यावी लागेल. आल्या पावली अगदी 3 चेंडूमध्ये एक चौकार एक षटकार आणतोय. यावेळी मात्र शेवटचं षटक 6 चेंडू आणि 9 धावा. कोर्टेनकडनं कॉमेंट्री बॉक्स मधून या ठिकाणी गोलंदाजी मार्को सज्ज दिसतो तो म्हणजे रवींद्र आरोलकर. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लेमन एज अगदी दुसऱ्या प्रयत्नात यष्टीरक्षक झेल टिपतोय. 7वा आदरा बसतो या ठिकाणी सुपर स्क्वॉड परबवाडा क्रिकेट संघ. उर्वरित 5 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी मात्र 9 धावांची गरज. सावळाराम एका बाजूनं रती महारथी मी म्हणेन असा हा संघ आणि दुसऱ्या बाजूनं युवा खेळाडू. परंतु कौतुक करावं लागेल दोन्ही संघांचं. अतिशय सुंदर सामना रंगलाय मैदानात. त्याचबरोबर वसंत चॅलेंजर मणेरे आणि माऊलिकास सामना संपल्यानंतर आपण सज्ज राहायचं आहे. कारण या सामन्यात आमच्या नियमित वेळेपेक्षा आम्हाला पंच पण सांगतायत की जास्त वेळ जातोय. त्यामुळे यानंतर सामना लगेच सुरू होतोय. याची दोन्ही संघांनी पुढील सामन्यासाठी नोंद घ्यायची आहे. नक्कीच सर. एका बाजूने युवा आणि त्याचबरोबर प्रतिस्पर्धी बाजूने विचार करायचा झाला तर अनुभवाने भरलेला संघ. आता मात्र अगदी शेवटच्या क्षणी निर्णायक क्षणी 5 चेंडूमध्ये 9 धावांची गरज आणि 2 युवा फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये उभा टाकतात. एका बाजूने केरवडा क्रिकेट संघातील नेहल घाटुआ तर दुसऱ्या बाजूने स्ट्रायकर एंडच्या दिशेने ओमकार शिंदे आजगाव क्रिकेट संघाचा फलंदाज. 2 युवा फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये उभे टाकतायत. निर्णायक सामना या ठिकाणी रंगतोय. 5 चेंडू आणि 9 धावा. गोलंदाजी मार्कवर एक नौका गोलंदाज रवींद्र आरोलकर. कोर्टेनकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट.
पहिला चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता आणि पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय आणि धावबाद करण्याची संधी होती. परत एकदा गोलंदाज चुकी करतोय. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. नक्कीच एकूण 2 धावा या ठिकाणी प्राप्त होणार. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या पोचते ती म्हणजे 40 धावा. चांगली फेकी होती. तेवढ्यात थोडंसं कलेक्शन करताना चुकतोय गोलंदाज रवींद्र आरोलकर. उर्वरित 5 चेंडूंचा खेळ बाकी. 5 चेंडूमध्ये 7 धावांची गरज. फ्रीडची संधी असेल नेहल घाटवळ स्ट्रायकर यांच्या दिशेने. भिरकावून दिला या ठिकाणी मिड विकेटच्या दिशेने. 1 बाउन्स 4. नेहल घाटवळ ब्रँडेड चौकार. अगदी निर्णायक क्षणी या ठिकाणी मॅच रंगतदार परिस्थितीमध्ये होती आणि त्यावेळी मात्र संकेत बर 44 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. उरला खेळ 4 चेंडूंचा आणि विजयासाठी मात्र 3 धावेची गरज. 4 चेंडू आणि 3 धावा विजयासाठी. साळाराम, मॅच मध्ये क्षेत्ररक्षण किती महत्वाचं असतं त्याचं ज्वलंत उदाहरण या मॅच मध्ये दिसतंय. मग एक मिसफिल्डिंग जी रेल्वे बोगद्यातून गेली, पायातून चौकार गेला आणि त्या धावा मी म्हणेन की कुठेतरी जर ही मॅच शेवटच्या क्षणी आली, या ओव्हरमध्ये धावबाद करायची संधी आणि लास्ट बॉलला मॅच आली, तर मी म्हणेन की त्या ज्या चौकार निघाला तो खूप मोठा होता. नक्कीच सर, असे बरेचसे सामने आहेत जे क्षेत्ररक्षण करणाऱ्या क्षेत्ररक्षकाने जिंकून द्यायचे असतात. अगदी त्या क्षणी ते चुका करतात. यावेळी मात्र परत एकदा भिरकावून दिला. यावेळी मात्र तोच क्षेत्ररक्षक चेंडू खाली. यावेळी कोणतीही चूक न करता झेल टिपतोय आणि नेहल घाटवळची अप्रतिमरित्या सजवलेली खेळी समाप्त होत आहे. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी मात्र 3 धावांची गरज. स्पर्धेत क्रिकेटचे एक दर्दी क्रीडा रसिक प्रशांत गावणेकर जे भरपूर ठिकाणी स्पर्धा बघायला मॅचमध्ये जातात. सिंधुदुर्गात, गोव्यात, पुण्यासारख्या ठिकाणी पण जे आणि मुंबईत सामना बघण्यासाठी खास आवर्जून जातात असे आमचे मित्र प्रशांत गावणेकर यांचं आगमन होत आहे. प्रशांत साहेब, खूप खूप स्वागत कॉमेंट्री बॉक्समधून. वळूया मॅचकडे. अतिशय चुरशीची लढत, एक रंगतदार लढत. छत्रपती शिक्षक 2021 स्पर्धेचा दुसरा दिवस आणि पहिला सामना 2 बलाढ्य 2 दर्जेदार संघादरम्यान. 3 चेंडू आणि 3 धावा विजयासाठी. 44 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र एक अनुभवाने भरलेला असा खेळाडू मैदानाच्या दिशेने पावलं वळवतोय. साधारण मॅच मध्ये दबाव आहे, गोलंदाजावर आहे दबाव, फलंदाजावर. मी म्हणेन की दोघांवर दबाव आहे. कारण काय माहितीये ना की गोलंदाजाची आता थोडीशी चूक सामना निसटू शकते आणि दुसऱ्या बाजूने फलंदाज जर बाद झाला तर शेवटची जोडी मैदानात असेल, म्हणजे तो जास्त दबाव असेल या मॅच मध्ये. नक्कीच सर, अगदी आजच्या दिवसातील पहिला सामना आणि शेवटच्या टप्प्यात येऊन रंगतोय. डू ऑर डाय पद्धतीचा सामना दोन्ही संघांसाठी. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि चेंडू फळीचा संपर्क होताना दिसत नाही. निर्धाव चेंडू. फलंदाजावर पुरेपूर या ठिकाणी दबाव दिसतोय. राहिला खेळ 2 चेंडूंचा आणि विजयासाठी मात्र 2 चेंडूमध्ये 3 धावांची गरज. आता मात्र अनुभवाने पुरेपूर नटलेला असा खेळाडू बाळा सावळ या ठिकाणी थोडंसं कान मंत्र देतोय स्ट्रायकर यांच्या फलंदाजाला. ओमकार शिंदे स्ट्रायकर यांचा फलंदाज. गोलंदाजी मार्कवर अचूकरित्या गोलंदाजी एक चौकार या ठिकाणी बहाल केल्यानंतर विकेट गारद करतोय. त्यानंतर मात्र वापसी करतोय आपल्या सामन्यादरम्यान. राईट ओव्हर द विकेट रवींद्र आरुलकर. यावेळी मात्र टोलेजंग फटका. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक. यस, दॅट शुड बी टेकन. 2 चेंडू मध्ये 3 धावांची गरज होती आणि झेलबाद होतोय ओमकार शिंदे. आता मात्र उर्वरित एका चेंडूचा खेळ बाकी आणि एका चेंडू मध्ये 3 धावांची गरज. काय म्हणाल अशोक नाईक सर? साधारण मी म्हणेन की मी सांगितलं ना की या मॅच मध्ये दबाव गोलंदाजावर, फलंदाजावर. कारण गोलंदाजाची छोटी चूक सामना निसटू शकते आणि फलंदाज बाद झाला, शेवटची जोडी मैदानात. आणि आता मात्र आणि बाळा सावळसाठी बक्षीस गणेश कुबल आणि संदेश कुंडेकर प्रत्येकी 100 रुपये. जर या चेंडूवर चौकार मारून सामना जिंकून दिला तर आणि सामना तर लगान तुमच्यासाठी एक मोठं बक्षीस. आणि सावळाराम सरतेशेवटी आता मात्र मी म्हणेन की जी रेल्वे बोगद्यातून गेली, 4 धावा मिळाल्या, कुठेतरी त्या 3 धावा या मॅच मध्ये आता नक्की या ठिकाणी परुळे क्रिकेट संघासाठी महत्वाच्या, लाख मोलाच्या बक्षिसं लावतायत तर लवकर सांगा. मॅच
गणेश कुबल, धावडे, विक्रांत धावडे. आणि जर सामना बरोबरीच संपला तर एक एक गुण. तर आम्ही निर्णय नक्की सांगू तुमच्यासाठी, कारण लीगची टुर्नामेंट आहे. हॅलो, एक चेंडू आणि 3 धावा बाळा सावळ या ठिकाणी यांच्यासाठी बक्षिसांची खैरात होते. शेवटचा गडी मैदानात पहिला सामना आजच्या दिवसातील आणि 1 चेंडू 3 धावा. राईट मोर द विकेट रवींद्र आरुलकर. टोले जंगा फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. यावेळी मात्र झेल सुटला जातोय. दुसरी धाव घेण्याची संधी असेल आणि धावबाद होतोय बाळा सावळ. अगदी निर्णायकरित्या या ठिकाणी सामना रंगतोय. काय मॅच झाली सावळाराम, काय मस्त मॅच झाली प्रेक्षकांसाठी इथल्या आणि जे युट्यूबला प्रेक्षक बघतायत त्यांच्यासाठी. खरोखर त्याचमुळे या छत्रपती चषक स्पर्धेचं आवर्जून उल्लेख केला जातो की एक सुंदर अशी स्पर्धा, मोठी स्पर्धा, आणि एका बाजूनं प्रतिमारते, दुसऱ्या बाजूनं युवा खेळाडू. परंतु परुळे क्रिकेट संघ सावळाराम अभिनंदन करावं लागेल, कारण त्यांनी शेवटपर्यंत हिंमत सोडली नाही या मॅचमध्ये. नक्कीच सर, शिवर समर्थ परुळे क्रिकेट संघाचा नक्कीच या ठिकाणी टाळ्यांचा गडगडाट होईल. एका बाजूने युवा खेळाडूंचा संघ आणि एका बाजूने अनुभवाने भरलेला क्रिकेट संघ, तो म्हणजे परवडा क्रिकेट संघ. सरतेशेवटी विजयी होतो युवा खेळाडूंचा संघ, शिवसमर्थ परुळे क्रिकेट संघ. सावळाराम, दोन्ही संघांना शुभेच्छा, दोन्ही संघांचं अभिनंदन, कारण खूप सुंदर तुम्ही खेळ केलात. आणि चला माऊलिकास मैदानात चला. नक्कीच अशोक नाईक सर या ठिकाणी मला कॉमेंट्री सांगण्याची संधी दिली, त्याबद्दल तुमचे सुद्धा खूप खूप आभार. आजच्या दिवसातील बर्थडे बॉय, नक्कीच वसंत चॅलेंजर्स मणेरीम क्रिकेट संघाचा संघनायक रुपेश तांडेल, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा कॉमेंट्री बॉक्समधून. त्याचबरोबर आमचे कॉमेंट्री बॉक्समधील सहकारी भूषण नाईक सर यांना सुद्धा या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समधून खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या. सागर, या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच सावळाराम, खरोखर जो सुटला सुधीर पालेकरचा जेल,